भारत नेपाळ सीमावर्ती भागात वेगाने सायबर गुन्ह्यांकडे वाटचाल सुरू आहे। पश्चिम चंपारणमधील जवकटिया गाव अलीकडच्या काळात सायबर फ्रॉड टोळीचं केंद्रबिंदू बनलं आहे। टोळीचं पाकिस्तानात कनेक्शन उघडकीस आल्यानंतर पोलिसांचा तपास जवकटिया गावाभोवती केंद्रित झाला। NH 727 वर वसलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 13,000 आहे। येथील लोक बँक खाती उघडतात आणि भाड्याने देतात। 20 वर्षांची मुलं काळ्या पैशातून गाड्या विकत घेत आहेत। सायबर फ्रॉड टोळीमध्ये मुलीही सामील होऊ लागल्या आहेत। 8 वर्षांपूर्वी एका तरुणाने सायबर गुन्ह्याच्या जगात प्रवेश केला आणि काही काळातच ते गाव सायबर फ्रॉडचे केंद्र बनले। मोझलिया पोलीस ठाण्यात हद्दीतील जवकटिया गावात सायबर गुन्ह्यात सुमारे 300 जणांचा सहभाग उघडकीस आला। टोळीचे सदस्य जवळपासच्या तरुणांनाही टीममध्ये सामील करत आहेत। कटिहार सायबर पोलिसांनी पकडलेल्या 24 वर्षीय नेस्ताक आलमने पाकिस्तानबाबत खुलासा केला होता। त्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे आणले। नेस्ताक सोबत पडलेल्या ईशा कुमारी मधुबन पूर्व चंपारण हिलाही अटक करण्यात आली आहे। अनेक बँकांचे 16 ATM कार्ड, कोट्यवधी रुपयांच्या बँक व्यवहारांचे पुरावे, शेकडो बँक खात्यांचे तपशील, पॅन कार्ड, 100हून अधिक बँकिंग QR कोड, पाकिस्तानी संपर्क असलेले अनेक व्हर्च्युअल मोबाईल क्रमांक त्यांच्या ताब्यात सापडले आहेत। ते पाकिस्तानी गुन्हेगारांशी संगनमत करून फसवणूक करायचे। मझोलिया पोलिसांनी 29 जून रोजी जवकटे येथील घराची झडती घेतली असता मिंटू आलम आणि इम्तियाज आलम नावाचे 2 सायबर फ्रॉड 7 लाखांच्या रोकडसह पकडले गेले। या दोघांकडून अनेक बँकांचे ATM आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। चौकशीनंतर बेतिया पोलीस सायबर फसवणूक टोळीच्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजचा तपास करत आहेत। जप्तीची यादी तयार करताना पोलिसांना गावात एकही साक्षीदार सापडला नाही। जवकटियाशी संबंधित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोझोलिया शाखेत सुमारे 117 खात्यांच्या ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली। या खात्यांमधून संशयास्पद व्यवहार झाल्यानंतर बँकेने ही कारवाई केली आहे। या गावातील खात्यांवर लक्ष ठेवले जात आहे। आता गावातील लोक बँक खाते उघडण्यासही नकार देत आहेत। सायबर फसवणुकीचे जाळे गावात इतके पसरले आहे की आता प्रत्येक खात्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। गावात पोलीस कधी आणि कुठे पोहोचतील हेही ठरलेले नाही। फसवणूक करून मिळवलेले पैसे अनेक खात्यामधून काढले जातात। त्यानंतर ते नेपाळी चलनात रूपांतरित करून नेपाळ मार्गे पाकिस्तानला पाठवले जातात। अनेक वेळा फसवणूक करून मिळवलेले पैसे क्रिप्टो चलनात रूपांतरित केले जातात। या रकमेचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही।